नाशिक कारागृहातील कैदी चंद्रकांत मुसने यांचा कारागृहातील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप. लातूर जिल्ह्यातील पाथरवाडी तालुका रेणापूर येथील चंद्रकांत मुसने सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृह इथं जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. 2012 मध्ये सासऱ्याच्या खुनाप्रकरणी त्यांना उदगीर न्यायालय यांनी 4 ऑक्टोबर 2014 रोजी शिक्षा सुनावली होती. मुसने हे 20 जानेवारी 2026 रोजी 40 दिवसांच्या पॅरोलवर गावी आले असता त्यांनी 22 फेब्रुवारी रोजी पानगाव इथं पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की 22 फेब्रुवारी 2025 रोजी कारागृहातील काम करताना पडल्यामुळे तोंडाला गंभीर दुखापत झाली. मात्र जेल दवाखान्यात योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप त्यांनी केलाय. 4 नोव्हेंबर 2025 रोजी बाहेरील तपासणीत कॅन्सर 3ऱ्या टप्प्यात असल्याचं निष्पन्न झाले. वेळेवर उपचार झाले असते तर ही वेळ आली नसती अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी आर्थिक मदतीचंही आवाहन केलं आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज लातूर जिल्हा प्रतिनिधी विष्णू आचार्य यांचा रिपोर्ट. 2012ला लातूर जिल्ह्यातील पाथरवाडी येथे जावयाकडून सासऱ्याचा खून झालेला होता आणि त्या खुनाच्या प्रकरणी जावयाला 14 वर्षाचा कारावास झालेला होता आणि तो जावई, तो आरोपी आज आईच्या आजारीच्या कारणामुळे पॅरेलवर गावाकडे आलेला आहे. परंतु त्या आरोपीचं असं म्हणणं आहे की मला चुकीच्या पद्धतीनं जेल प्रशासनाने औषध उपचार केलेत, दवाखान्यात म्हणजे व्यवस्थित उपचार न केल्यामुळे माझं आता आयुष्य केवळ डॉक्टरनी 1 वर्षाचं सांगितलेलं आहे. तर आपण प्रत्यक्ष त्या संबंधित आरोपीची आपण बातचीत करूयात. आपण त्यांना विचारूयात. आपलं नाव काय आणि आपण पॅरोलवर आलात, आपल्याला कुठली शिक्षा झाली होती आणि आपलं म्हणणं काय? माझं नाव श्री 146 चंद्रकांत बाबूराव मुसने. मुक्काम पोस्ट पाथरवाडीतला रहिवासी आहे. नामदेव चलवाड यांचा खून 12/3/2012 मध्ये खून झाला होता. त्या प्रकरणी मला अतिसत्र न्यायालय उदगीर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती 4/10/2014ला. तिथून मला औरंगाबाद इथे वर्ग करण्यात आले. त्याच्यानंतर मला तिथून वर्ग जागा नसल्यामुळे नाशिक इथे वर्ग करण्यात आले. 2019 मध्ये माझी खुल्या कारागृहामध्ये नियुक्ती झाली. खुल्या कारागृहामध्ये नियुक्ती झाल्यानंतर मला खुल्या कारागृहाला थोड्या दिवसाच्यानंतर आम्हाला बाहेर ओपनला 2022 मध्ये आम्हाला बाहेर खुल्या कामासाठी काढण्यात आले. काढल्यानंतर 2025 मध्ये लाकडाची ट्रक आली होती आणि त्या ट्रकवरून मी खाली पडलो. खाली पडल्याच्या नंतर मला हिरड्याला वरून दात लागला आणि दात लागल्यानंतर जखम झाली. जखम अशी नीट झाली नंतर पुन्हा आणखीन ती मोठं झाल्याच्या नंतर जास्त जखम वाढत गेल्याच्या नंतर मी डॉक्टरला दाखविलं. तुला काही झालेलं नाही, नाटक करतो तो, असं करतो आणि तू जास्त नाटक आहे, असं मी तुझं ओपन कॅन्सल करतो, असं डॉक्टर मला धमकी देत होता. तरी खुल्या कारागृहाच्या आपल्या मॅडम अरुणा मुगटवार यांनी भरपूर समजून सांगितलं डॉक्टरला, तरी पण डॉक्टर ऐकत नव्हता. मॅडमनं आपल्या लेकरासारखं समजावलेलं आहे. तुला काही अडचण येत नाही आणि काही अडचण असेल तर मला सांग, मी डॉक्टरला सांगते. बरं, डॉक्टर ऐकत नव्हता. आणि मला सांगा, तुमचं नेमकं म्हणणं म्हणजे काय की तुम्हाला जखम झाली आणि तुम्हाला तिथला औषधोपचार जे होता तो योग्य रीतीने झाला का? नाही झाला. म्हणजे कसा झाला नाही म्हणताय? मग ही जखम वरचेवर मोठी झाल्यानंतर मी दाताच्या सरसळ करायला लागले. सरसळ करायच्यानंतर मला सिव्हिलला रेफर केलं. सिव्हिलला पाठवल्यानंतर डॉक्टरने 2 वेळेस सांगितलं. दुसऱ्या वेळेस सांगितलं तुम्ही आमचे पेशंट संदर्भाचे पेशंट आहो आणि तुम्ही संदर्भा रेफर करतो. संदर्भा रेफर केल्यानंतर त्याने मला तिथून संदर्भा रेफर केलं. पुन्हा काही दिवसांनी मला संदर्भाला पाठवण्यात आलं. संदर्भाला पाठवल्याच्या 2 वेळेस बायोप्सी केली. 2 वेळेस बायोप्सीचे रिपोर्ट नील आल्यामुळं डॉक्टरला जास्त बोलण्याची ताकद पोहोचली. मी मॅडमला वारंवार विनंती केली. मॅडमने सांगितलं पण डॉक्टर काय म्हणतो ते, याला काही झालेलं नाही, हा नाटक करतो. त्या नाटक करतो म्हणण्यामध्ये माझा आजार जास्त वाढत गेला. मला सहन होईना गेला. मला आत्महत्या करण्याची वेळ आली. तरी देखील मी सहन करून, माझी आई घरी एकटीच आहे आणि मी जर मेलो तर माझी आई काय करीत, असा प्रश्न माझ्या मनामध्ये यायचा. त्याच्यामुळं मी आत्महत्या न करता मी आज गावाकडे आलो. नाही, नेमकं आता तुम्ही आत्महत्या करण्याचा म्हणजे उद्देश काय, कारण काय तुमचं? माझा जखम त्रास सहन होत नव्हता. त्रास सहन होत नसल्यामुळं मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होतो. तरी पण मी माझ्या आईकडे बघून माझ्या डोळ्याला पाणी येत होतं.
आपण जर मेलो तर आपल्या आईला कोण आहे असं मला वाटायचं. मग असं वाटून मी सहन केलं कसं तरी. आणि सहन केल्यानंतर मला 4/11/2025 मध्ये माझी तिसरी बायोप्सी केली. तिसरी बायोप्सी केल्याच्यानंतर त्याच्यानंतर मला दवाखान्यात पाठवलंच नाही. पाठवलं नसल्याच्यानंतर मी ज्या टायमाला सुट्टीवर 20/1/2025ला 26ला मी सुट्टीवर आलो. सुट्टीवर आल्याच्यानंतर मी दवाखान्यात तिथं एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मी 21 तारखेला संदर्भ हॉस्पिटलमध्ये गेलो. तर त्यांनी विचारलं की तुमच्यासोबत जे पोलीस येत होते ते कुठे आहेत आणि तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे म्हणजे मी ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची माती सरकून गेली. ते माझं मन आणखीन घाबरल्यासारखं झालं. पॉझिटिव्ह म्हणजे कसला पॉझिटिव्ह रिझल्ट? तुम्हाला कॅन्सर झालेला आहे आणि तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी सांगितल्याच्या नंतर आता मी तुम्हाला लिहून देते रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आणि डॉक्टर भांबरे सर येतील आणि त्यांच्याकडून लिहून घ्या तुम्हाला पुढला उपचार काय करायचा आणि कुठं करायचा आहे. त्यांनी आपल्याला कॅन्सरचं निदान झालंय. हं. मग ते पहिल्या स्टेपला आहे की मग का वाढलेलं आहे? तसं त्यांनी सांगितलेलं नाही. मग ही सगळं आपण इकडं गावाकडं तिथं आल्याच्यानंतर आपण रिपोर्ट घेतला. गावाकडे आलो. गावाकडे आल्याच्या नंतर आपण शहाडे हॉस्पिटल पुणे इथं स्वारगेटपाशी मी तिथं गेलो. तिथून त्याच्याकडून आपण पेट कॅनची कॉपी घेतली. पेट कॅन करण्यासाठी आपण त्याच्याकडून लिहून घेतलं आणि संचित हॉस्पिटल इथं आपण पेट कॅन करण्यासाठी आपण तिथं गेलो. पेट कॅन केल्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरनी सांगितलं आपल्याला पेट कॅन करणारे नाही किंवा तुमचा रिपोर्टमध्ये तुमचा फुफ्फुसाला पोहोचलेला आहे. आता ह्याच्यावर कुठला इलाज होत नाही. बाकी तुमची मर्जी. एकंदरीत तुमच्या म्हणण्यानुसार की म्हणजे डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे हा. हे तुम्हाला आजार बळावलेला आहे हो हो आणि ते आता तुम्हाला ते असह्य झालंय. हा. त्याच्यामुळे तुम्ही आत्महत्या करणार होता. हां पण एक सांगा की तुम्हाला आता नेमकं त्या चुकीच्या ज्यांनी तुमच्यावर उपचार केलेत हा. त्या डॉक्टर विषयी आपल्याला काय म्हणणं आहे? त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि माझ्यावर मी आतापर्यंत सुट्टीवर आल्यापासून मी 1 लाख रुपये दवाखान्यात घातले तर आणि माझी आज परिस्थिती नाही. माझ्या घरी आई वयस्कर आहे आणि माझ्या घरी कमाई करणारं कुणीच नाही. त्याच्यामुळं मी फार संकटात आहे आणि ज्याला कुणी आपल्याला ही करायची आहे असेल सहकार्य करायचे असेल कोणा मनावर होणार नाही माझ्या उपचारासाठी तर मी आणखीन 1 महिना सुट्टीवर संचितवर येणार आहे. त्याच्यामुळं माझा नंबर 95-118-30-455 हा नंबर आहे. मला कोणाला सहकार्य करायचे असेल इच्छा त्यांनी सहकार्य करावं ही माझी विनंती आहे. हे होते पॅरेलवर गावाकडे आलेले चंद्रकांत मुसने. त्यांचं म्हणणं की डॉक्टरांच्या चुकीच्या औषधोपचारामुळे त्यांना आज ही जीवन मरणाची वेळ आलेली आहे. तरी डॉक्टरवर गुन्हे दाखल व्हावेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांना परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना जे दानशूर व्यक्ती आहेत अशांनी मदत करण्याचं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रकरिता लातूर जिल्हा प्रतिनिधी विष्णू आचार्य.